मंडळी, आपल्या शरीरासाठी अन्न हे अत्यंत गरजेचं असतं, कारण अन्न घेतल्यानंतरच आपण सर्व गोष्टी करू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, दिवसभरामध्ये एका व्यक्तीने किती अन्न खावे, अर्थात किती जेवण करावं, किंवा जेवणामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा जेणेकरून आपली तब्येत ही चांगली राहील. तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. दिवसभरामध्ये प्रति व्यक्तीने अन्न घेताना त्या व्यक्तीचं वय, त्या व्यक्तीचं लिंग आणि त्या व्यक्तीचा कामाचा प्रकार याचा पहिल्यांदा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर आहाराचा एक पिरॅमिड आहे, ज्याच्यामध्ये 5 घटक त्या संपूर्ण दिवसभरात आहारातनं जाणं गरजेचं आहे. याच्यातला सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे कर्बोदके किंवा पिष्टमय पदार्थ, ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. दुसरा घटक आहे प्रथिन किंवा प्रोटीन्स असं म्हणतो. तिसरा घटक आहे फॅट्स म्हणजेच चरबीयुक्त घटक असते ज्याला आपण म्हणतो. चौथा आहे विटॅमिन्स किंवा जीवनसत्व आणि पाचवा आहे खनिज, ज्याला मिनरल्स असे आपण म्हणतो. या पाचीचं कॉम्बिनेशन दिवसभरात प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात जाणं गरजेचं आहे. आता व्यक्तीने हे किती असायला पाहिजे? अगदी लहान मुलं म्हणजे पहिलीतले ते चौथीचे मुलं जर घरात असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या दिवसभराच्या आहारानुसार त्यांचं वाढीचं वय असेल तर निदान 400 ते 600 कॅलरीज एवढा आहार त्यांच्या शरीरात जाणं गरजेचं आहे. आहार काउंट कसा करायचा? तर तुम्ही किती कॅलरीज मध्ये अन्न खाता. आहार काउंट करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की तुमच्या कॅलरीज शरीरामध्ये किती जातात. हे कॅलरीज काउंट करताना तुमचे प्रोटीन्स, तुमचे कार्बोहायड्रेट्स आणि तुमच्या शरीरात जाणारे फॅट्स याचं 1 ग्रॅमसाठी किती फॅट्स तुम्ही घेतलेले आहे, किती कार्बोहायड्रेट्स घेतले, किती प्रोटीन्स घेतले आहे, याच्यानुसार दिवसभराच्या आहारामधला तुमचा किती कॅलरीजचा आहार असायला पाहिजे याच्याकडे बघितलं जातं. मोठ्या व्यक्ती ज्या असतात साधारणपणे 1400 ते 1600 कॅलरीजचा आहार हा व्यक्तीच्या शरीरात जाणं गरजेचं आहे. आता कॅलरीज विसरून जर आपण आहार कसा असायला पाहिजे याकडे बघितलं तर दिवसभरात वरण भात भाजी पोळी, एक कडधान्याची उसळ, त्यानंतर सकाळच्या जेवणामध्ये फक्त फळभाज्या ज्याच्यामध्ये बिया आहेत अशा भाज्या म्हणजे जे विटॅमिन्स आणि खनिजांनी संपृक्त असतात. त्यानंतर चटणीचा एक प्रकार ज्याच्यामुळे शरीरामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे फॅटी ऍसिड्स तुमच्या शरीरामध्ये जाणार आहेत. त्यानंतर एक कच्चा कांदा, खूप अशक्तपणा असेल तर एखादी भेंडी किंवा थोड्याशा हिरव्या छानपैकी कोवळ्या गवारीच्या 2 ते 3 शेंगा जर तुम्ही आहारामधनं रोज घेतल्या तर निश्चितपणे सकाळचं जेवण हे तुम्हाला अतिशय पौष्टिक पद्धतीने घेऊ शकाल. संध्याकाळच्या जेवणात मात्र एक भाकरी, त्यानंतर पालेभाजीचं असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासोबत जर तुम्हाला वाटलं की न्यूट्रिशियस म्हणून तुम्ही सगळे कडधान्याची मिक्स केलेली खिचडी असू देत, ज्याच्यामध्ये सालीच्या डाळी मला अपेक्षित आहेत आणि सगळ्या भाज्या जर तुम्ही घालून खिचडी केली तर निश्चितपणे संपूर्ण अन्न घटक म्हणजे जो पिरॅमिड आहे तुमच्या आहाराचा तो पिरॅमिड शरीरात जाऊ शकेल. आणि फक्त जेवणाच्या वेळा पाळा. जेवण किती कॅलरीज घेण्यापेक्षा तुम्ही जे काही खाता आहे त्या प्रमाणात तुमचं फिजिकल एक्सरसाइज होतं आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. भरपूर प्रमाणात सॅलेडचा देखील आपल्याला वापर करायचा आहे. साधारणपणे तुमचा संपूर्ण जो डाएट आहे दिवसभराच्या याच्या 20% घटक हे तुमच्या शरीरात तंतुमय घटक जाणं गरजेचं आहे. तर आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एवढं अन्न जर घेतलं तर तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.